ड्रायरची वेळेवर सर्व्हिसिंग केली नाही तर त्याचा थेट परिणाम तुमच्या मटेरियलच्या क्वालिटीवर आणि प्रोडक्शनवर होऊ शकतो. म्हणून त्याची सर्व्हिसिंग करणं हे खूप गरजेचं आहे. तर हा आहे आमच्या प्लांटमधला ड्रायर. आमच्या ग्राइंडिंग युनिटमध्ये LDPE प्लास्टिकचं ग्राइंडिंग आणि वॉशिंगसुद्धा केलं जातं. वॉशिंगनंतर मटेरियलमधलं पाणी काढण्यासाठी या ड्रायरचा वापर केला जातो. ड्रायरमध्ये मटेरियल हाय स्पीडने फिरत असताना त्यामधलं पाणी या जाळीतून बाहेर पडतं. त्यामुळे जाळी, बॅरल आणि बेअरिंग चांगल्या स्थितीत असणं खूप महत्त्वाचं आहे. आमच्या ड्रायरमधल्या काही ठिकाणचं वेल्डिंग निघालं होतं, त्यामुळे आम्ही ते पुन्हा व्यवस्थित करून घेतलं. कारण जाळी सैल झाली किंवा तुटली तर ती फिरणाऱ्या बॅरलमध्ये जाऊन मशीनचं प्रचंड नुकसान करू शकते. त्यामुळे ड्रायरची नियमित सर्व्हिसिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. याशिवाय मशीनला थोडं व्हायब्रेशन जाणवत होतं, त्यामुळे आम्ही ते खाली फास्टनरने बसवून घेतलं. पण व्हायब्रेशन जर कमी झालं नाही तर मशीन कॉन्क्रीट फाउंडेशनला आणखी मजबूतपणे मी अँकर करून घेणार आहे. पण मेन काम इथं संपलेलं नाही आहे. ड्रायरमधून बाहेर पडलेल्या मटेरियलमध्ये थोडाफार मॉइश्चर राहतो आणि हा जवळपास प्रत्येक रिसायकलिंग युनिट समोरचा कॉमन प्रॉब्लेम आहे. पण मी याच्यावरती एक प्रभावी सोल्युशन तयार केलं आहे. ते नेमकं काय केलेलं आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार आहे. त्यामुळे प्लास्टिक रिसायकलिंग उद्योगातील अशाच प्रॅक्टिकल आणि विश्वासार्ह माहितीसाठी मराठी स्क्रॅपवालाला नक्की फॉलो करा.